हळदीमध्ये इतका धिंगाणा केला की रात्रीचे 2च वाजले झोपायला. वात आधी पूजा करून घेतली, पण इकडली पूजा मात्र खूप खास होती. पूजा संपली की आरती पण झाली. हे सर्व पाहण्यासाठी थकलेली मंडळी मात्र अवेलेबल होती. तर चालू झाला मग हळदीचा प्रोग्राम. इकडे मात्र फोटोशूट चालू होतं, पण थोड्याच वेळात नंतर इकडे धिंगाणा चालू झाला. माणसाचे कपडे आणि तोंड दोन्ही पण हळदीनं भरून टाकण्यात आलं. एवढी बेकारवली हळद केली ना, काय विषयच नाही. एवढा उशीर झाला पण पोरं काय थकले नव्हते. सगळ्याच्या सांगण्यावरून ज्याला हळद नाही त्याला पण हळद लावण्यात आली. हा भारीवाला डान्स संपला की डायरेक्ट काकाश्रींना आणि मामाश्रींना बोलवण्यात आलं. आणि एवढं बेकारवाला हळदीनं भरवलं ना, काय विषयच नाही. पण मामाश्रींना मान सर्वात जास्त असतो म्हणे. इकडे मात्र फोटोशूट चालू होतं, पण इकडले मात्र काय भांडणं काय सरत नव्हते. असं पण आपल्या मावस भावाची गँग मात्र खूप मोठी आहे. आता सगळ्याच्या म्हणण्यानुसार किती पण उशीर झाला तर डान्स मात्र करायचाच होता. नंतर जे नाचलं त्याचा तर काही विषयच नाही. नाचण्या ठिकाणी मावस भाऊ सोडून दुसरं मात्र कोणी काय नव्हतं. त्यावेळी मामाश्रींना नाचण्यासाठी ओढून घेण्यात आलं आणि असा प्रोग्राम रात्रीच्या 2 पर्यंत असाच चालूच राहिला. पण थकलो असेल मात्र नाचायचं कोणी थांबत नव्हतं. यामध्ये भैयाची ऍक्टिंग आणि डान्स पण बघायला भेटले. थोड्या वेळानंतर केक कट करून घेतला, कारण हळद पण होती आणि लेकराचा बर्थडे पण.